नमस्कार, मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहताय हेमंत वाणी ऑफिशियल. मित्रांनो, दादांना जाऊन काही तास उलटले होते. म्हणायला गेलं तर देवेंद्र फडणवीसने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे. म्हणजे आजचा मी व्हिडिओ करतोय त्या दिवशी 3रा दिवस आहे. असो, दादांच्या आत्म्याला शांती मिळो हीच देवाचरणी प्रार्थना. आणि मी आजच्या विषयाकडे वळतो. काही तास उलटून गेलेत दादांच्या याला आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या मिसेसला बनवा अशा पद्धतीत आलं. मोठे मोठे चॅनल्स हे सांगायला सुरुवात केलेत की आता ही मर्ज होणार का, मग राष्ट्रवादी नक्की कुणाकडे जाईल, मग राष्ट्रवादीचं पुढे काय होईल, 2 राष्ट्रवादी एकत्रित येतील का, वगैरे वगैरे. मित्रांनो, आज आपल्या हिंदू परंपरेनुसार बघायला गेलं तर 3रा दिवस हा अस्थि जमा करून विसर्जनाचा असतो. नंतर 10वा हा पिंडदानाचा असतो आणि 13वा हा आपण सुतक सोडण्यासाठी गरुड पुराण वगैरे वाचून 11वा 12वा 13वा असा पद्धतीत केला जातो. म्हणजे मरणोत्तर जे विधी आहेत हे अजून पूर्ण झाले नाहीत आणि असे असताना सुतकामध्ये शिरवळ किंवा इतर लोकांनी जे काही सुरू केलेलं आहे हे लाजिरवाणी आहे. खरं तर त्या लोकांना सावरायला सोबतच दादांच्या आत्म्याला शांती लावण्यासाठी जे काही विधी आहेत ते देखील पूर्ण होऊन दिलेले आणि राजकारण करायला सुरुवात. संजय राऊतांबद्दल तर बोलूच नका. ते तर काय आरोप, भ्रष्टाचार, याच्या फायली माफ करा वगैरे वगैरे वगैरे. बरं, ह्या लोकांना माणुसकी राहिलीच नाहीये. नुसतीच माणुसकी सोडा, पण मरणोत्तर जे विधी असतात हे करण्याच्या अगोदरच यांना उपमुख्यमंत्री पदाची घाई झालेली आहे. राष्ट्रवादी विलीन होणार का वगैरे. तो कोर्टामध्ये निर्णय आहे ना. कोर्ट सांगणारच आहे की खरी राष्ट्रवादी दादांची होती का अजितदादा पवारांची होती का शरद पवारांची होती. त्याचा निकालच नाही आला. तुम्ही मर्चच्या दृष्टिकोन काय करताय, किंवा राष्ट्रवादी एकत्र होणार का नाही होणार, मग त्याच्यासाठी काय अडचणी येऊ शकतात, काय नाही, तुमच्याच चर्चा. त्या पण काही दिवसात अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. त्याची केस अजून पेंडिंग आहे. परंतु पिंपरी चिंचवड मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दादांनी एक शब्द वापरले होते. तुम्ही माझ्या फाईल उघडाल तर माझ्याकडे पण बऱ्याच फाईल आहेत. त्या फाईल बद्दल कोणीच बोलत नाही ज्या दादांकडे होत्या, आणि त्यांनी सगळं त्या फाईलच्या मार्फत दाखवून भांडी बाहेर काढणार होते, त्याबद्दल तर कोणी बोलत नाही. मग संजय राऊतांनी त्या फाईल कुठे आहेत, त्याच्यात काय आहे ते समोर दाखवा असे शब्दही वापरले नाहीत. मुद्दा असा आहे की अजून अनंतामध्ये विलीन होण्याच्या अगोदरच या गोष्टी काढून याच्यावर चर्चा करून महाराष्ट्रात माणुसकी, संस्कार हे सगळं हरवलंय का असं वाटायला लागतं. हिंदू संस्कृती, हिंदू असल्याचा अभिमान हे राष्ट्र हिंदूंचं आहे असं सगळं ओरडणाऱ्या बीजेपीच्या काही नेत्यांबद्दल मी बोलतो. नाव घ्यायचं झालं तर नितीश राणे वगैरे. यांना मरणानंतर संस्कृतीप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे 13 दिवस काय केलं जातं. एखादा माणूस एखाद्या घरातला गेला तर त्याला सुतक किती दिवस असतं, वेस कधी ओलांडायची असते, हे हिंदू धर्मात सांगितलेलं आहे. मग असे असताना या ज्या काही चर्चा होत आहेत त्या व्हायला पाहिजे का, ही वेळ आहे का ती, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास इथेच थांबतो. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपल्या सगळ्यांची रजा घेतो.